वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, कारण काही विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा कोणत्याही प्रकारची अपडेट जी आहे मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे सद्यस्थितीमध्ये जी संच मान्यता केल्या जाणार आहे ती केल्या जाणार आहे 15 मार्च 2024 चा जो GR आहे त्यानुसार। म्हणजे संच मान्यता 2024-25 जी होणार आहे ती नवीन शासन निर्णय जो आहे 15 मार्च 2024 चा त्यानुसार होणार आहे। त्याच्यामुळे संच मान्यता 2024-25 नंतर जी येणारी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये नेमका किती फरक पडेल किंवा आकडेवारी जी आहे जास्त येणार किंवा कमी येणार, तर त्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये माहिती अशी आहे की जी आकडेवारी आहे संच मान्यता 2024-25 नुसार येणारी, तर नवीन शासन निर्णयानुसार जर संच मान्यता केली गेली तर त्यावेळेस मात्र आकडेवारी तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दिसू शकते। म्हणजे पहिले आपल्यासाठी की जोपर्यंत याचिकेचा निकाल लागत नव्हता किंवा जोपर्यंत याचिकेचा निकाल लागला नाही, जर याचिकेचा निकाल लागल्यानंतर ही गोष्ट झाली असती तर त्यावेळी जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला येण्यासाठी फायदा झाला असता। पण तरी सुद्धा आता तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकतो की नेमका जागेंची आकडेवारी किती येऊ शकते पवित्र पोर्टलवर। आता सद्यस्थितीमध्ये जे अभियोगधारक ज्यांनी टेट 2025 दिलेली आहे त्यांना सुद्धा ही गोष्ट माहित आहे की संच मान्यतेचा जो GR आहे 15 मार्च 2024 चा तो GR त्याच्यामध्ये असणारे जे निकष आहे त्या निकषानुसार संच मान्यता केल्या जाणार आहे। आता जर त्या निकषानुसार संच मान्यता झाली तर त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ज्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदसंख्या आहे ती रिक्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल, 100% येईल आणि 100% पद भरतीसाठी सुद्धा जे आहे प्रस्ताव मंजूर होईल। पण ज्या जागे ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील तो प्रश्न जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे संच मान्यता 2024-25 झाल्यानंतर जागेंची आकडेवारी कितीही कमी झाली तरी सुद्धा अभियोगधारकांसाठी, ज्या अभियोगधारकांच्या मनात प्रश्न होता की जागा येणार किंवा नाही येणार, तर त्या अभियोगधारकांसाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की जागा कमी जरी म्हणलं तरी सुद्धा मिनिमम 15,000 पर्यंत किंवा 10 ते 15,000 पर्यंत पदभरती जी आहे टेट क्रमांक 3 साठी होऊ शकते। तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये हे लाईव्ह हे जे लेक्चर आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा सेव्ह करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस जागेंची आकडेवारी येईल याच दरम्यान तुम्हाला जागेची आकडेवारी दिसेल। तर हे अगोदरच तुम्हाला सांगितलं मी, कारण की आपलं काम आहे तुमच्यापर्यंत जी माहिती आहे ती पोहोचवणं। त्याच्यानंतर संच मान्यता 2024-25 जी होते तुम्हाला माहित आहे नवीन शासन निर्णयानुसार होते। जर हा शासन निर्णय रद्द झाला असता किंवा याच्यामध्ये थोडा बदल झाला असता तर त्यावेळेस मात्र आकडेवारी अजून वाढली असती। ठीक आहे, तर तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या, एक पहिली गोष्ट सांगितली संच मान्यता आणि दुसरी सांगितली जागेंची आकडेवारी। ठीक आहे, तिसरी गोष्ट जी आहे ती आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का आणि त्या संदर्भात काय माहिती आहे। तर बघा, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे हा जो महिना आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे आता दिवाळी सुरू झाली आहे, तर दिवाळी संपल्यानंतर ऑक्टोबर महिना झाल्यानंतर नोव्हेंबरच्या आसपास तुम्हाला पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसू शकतं किंवा नोव्हेंबरमध्येच पवित्र पोर्टलचं कामकाज 100% जे आहे सुरू होईल नोव्हेंबर महिन्यामध्ये। आणि सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा नेमकी जी आहे ती कधी सुरू होणार आहे। तर रजिस्ट्रेशन जे आहे पवित्र पोर्टलवर ज्या अभियोगधारकांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्या प्रत्येक अभियोगधारकाला स्वतःचं रजिस्ट्रेशन पवित्र पोर्टलवर करावं लागेल आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भातची जी माहिती आहे तर नोव्हेंबरमध्येच तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला मिळेल। त्याच्या अगोदर शक्यता खूप कमी आहे, कारण की आता सद्यस्थितीमध्ये दिवाळीचं सीझन आहे, दिवाळी आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर शासकीय कामकाज जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर तुम्ही बघितलं की या महिन्याच्या शेवटी इम्पॉसिबल आहे। त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल, त्या संदर्भातचं प्रसिद्धीपत्रक सुद्धा येईल आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे किंवा नाव नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकरात लवकर सुरू केल्या जाईल। पण या पूर्ण प्रक्रियेला कालावधी किती लागू शकतो, तर ही पूर्ण प्रक्रिया जी आहे नोव्हेंबरच्या आसपास सुरू होऊ शकते। ठीक आहे, पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आता इथं एक गोष्ट महत्त्वाची होती उमेदवारांची की ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला ऍड करता येणार नाही पवित्र पोर्टलवर। जर तुम्हाला असं वाटलं की पवित्र पोर्टलवर जे आहे आपल्याला नवीन माहिती भरायची आहे किंवा नवीन इन्फॉर्मेशन ऍड करायची तर ती ऍड करता येणार नाही। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमची जी महत्त्वाची माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बदल करता येणार नाही। महत्त्वाची माहिती कोणती, फॉर एक्झाम्पल तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, तुमची TT परीक्षा जी आहे, तुमची कास्ट जी आहे ती, आणि नंतर बाकीची ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला एडिट करायला मिळणार नाही किंवा ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींमध्ये तुम्हाला एडिट करायला मिळणार नाही। पण तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल ID किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत लहान त्या गोष्टींमध्ये तुम्ही एडिट करू शकता। फॉर एक्झाम्पल अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांनी रिझर्वेशन घेतलेलं आहे, समांतर आरक्षणाला अगोदर नो केलं होतं
आणि त्यांचं जर म्हणणं असेल आता यस करता येईल, तसं होणार नाही, तुम्हाला आता यस करता येणार नाही. जर ज्यांनी अगोदर समांतर आरक्षणाला यस केलेलं आहे तर तुम्हाला त्या संदर्भाचं डॉक्युमेंट तुमचं असलं पाहिजे, तरच तुम्हाला समांतर आरक्षण जे आहे त्याचा लाभ घेता येईल. तर आय होप ही इन्फॉर्मेशन होती आणि हा व्हिडिओ होता. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह कमेंट जे आहेत डायरेक्ट अवॉइड करा. निगेटिव्ह कमेंट जे आहे जास्त निगेटिव्ह कमेंटकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमच्या मनामध्ये काही तुमचा अभिप्राय जो आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.